नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि पुन्हा आज मी आलो जिथून आमच्या इथे पाणी येतो, कारण आज पाणी पुन्हा कमी झालंय। तर पालोपाचोला काल बसला असेल तर साफ करायला आलो मी। आणि हा आमचा हे मंदिर आणि हा ज्या पाण्याच्या भोवतीचा परिसर आहे, डोंगर आहे, दोन दरींच्या मध्ये आमचा पाण्याचा झरा येते। आणि ही जुनाट झाड आहेत, आजूबाजूला मोठी झाड आहेत, आंब्याचं झाड आहे, सुरमाड्याचं झाड आहे। पहिल्यांदा जेव्हा पूर्वजांनी लावलेले हे माड आहेत, नारळीची झाड आहेत, कोकणीची झाड आहेत आणि हा आहे फणस। फणस लागलेत पण ती माकड काय ठेवत नाही ह्या साईडला। ही आहे माड। पाणी आता सकाळचं वातावरण दिसतो पाणी, आणि संध्याकाळचं जसं ऊन वाढेल तसं पाणी कमी होतं। मग तो थोडाफार कचरा पडलाय, तो मी साफ करून घेतो आता। हा जेवढा आता पाणी फास्ट येते ना, तेवढा ऊन झाल्यावर फास्ट नाही पाणी येत, कारण मग स्लो येतो। जसा ऊन वाढेल, ताप वाढली की पाणी कमी होतो, मग तो संध्याकाळी 5-5:30 नंतर परत चालू होतो। आज पाणी आमचा बिना लाईटीवरती खाली आम्हाला जातो। हा चेंबर आहे, हे चेंबर मधून पाणी देतो आम्हाला खाली। जे खान पडले ते मी साईडला करतो आता। रोज सकाळी कोण ना कोणतरी येऊन पाण्यात कचरा पडलाय तो हात मारून जायला लागतो, कारण झाडाची पानं वगैरे पडतात, फुलं पडतात वरतून, ती साफ केली नाही तर इथे होल आहे, त्या होलावरती जाऊन बसतात, त्यामुळं पाणी खाली कमी जातो। आणि खाली पाणी कमी गेल्यामुळं पाणी जास्त भेटत नाही, त्यामुळं रोज आम्हाला हात मारायला लागतो। आणि हा पाणी आमचा बिना इलेक्ट्रिकचा जातो, म्हणजे लाईटीशिवाय। हा तुम्हाला इकडे चेंबर दिसत असेल,
हा चेंबरमधून पाईप गेला आहे खाली. तर डोंगरात असल्यामुळं पाणी खाली जातो. तर एवढ्या स्पीडने जात नाही पण जातो, कारण बिना लाईटीचा पाणी. आणि हा झरा आहे ना लास्टला दिवाळीपर्यंत ह्या चेंबरपर्यंतच जातो पाणी, त्यानंतर पुढे जात नाही. आणि तिथपासून तर आतापर्यंत पाणी एवढा राहतो. फक्त पावसाळचा हा तेवढा जास्त वाहतो, नाहीतर ह्या आपल्या चेंबरपर्यंतच पाणी असतो लास्टला असलं. आणि एवढा पाणी आम्हाला लास्टपर्यंत ह्या वाडीला आमचे 100 एक घर आहेत, त्या वाडीना पाणी पुरतो. प्रत्येक गावात असा कुठे ना कुठेतरी एक पाणवठा असतो, तसा आमचा हा पाणवठा आहे. म्हणजे आम्हाला जी आमची वाडी आली पूर्वज, ते ह्या पाण्यावरती थांबले. कारण आम्हाला आमच्या वाडी आहे ती मी डोंगर भागला आहे, तिथे कसं आम्ही विहिरी वगैरे पाडू शकत नाही. आणि जर आमचा जलस्वराज्याचा पाणी आला आहे, तो पण आमचा जवळजवळ 1.5-2 किलोमीटरवर आम्ही पाणी आणलेलं आहे तिथे. कारण 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आमची प्लेन जागा अशी आहे नाही, त्यामुळं आम्ही तिथून पाणी आणलेलं आहे.